गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचं राजकीय चित्र भयंकर बदललंय। विरोधक मित्र झालेत आणि मित्र विरोधक। त्यातच जळगाव जिल्हा म्हटलं की खडसे, महाजन, गुलाबराव पाटील अशा दिग्गज नेत्यांची नावं समोर येतात। जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये गेले 6 टर्म भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन हे निवडून येत आहेत। गतवेळी 2019 विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीचे संजय गरुड यांचा त्यांनी 35,014 मतांनी दारुण पराभव केला। हेच नाही तर या अगोदर सुद्धा 2 वेळा त्यांचा पराभव मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून झालेला आहे। अशाच पद्धतीने 6 टर्म भारतीय जनता पार्टीसाठी गिरीश महाजन यांनी हा मतदारसंघ भाजपच्या कोट्यात टाकलेला आहे। आता या ठिकाणी 2024 विधानसभेला सर्वांचे लक्ष लागून असलेले जामनेर विधानसभेत कोणत्या उमेदवाराची निवड केली जाते हे पाहणं यावेळी फार अवघड झालेलं आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून प्रतिस्पर्धी असलेले संजय गरुड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे। अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी विभागणी झाल्यामुळं तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षात या जागेवर उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची सूत्रलायक माहिती समोर येते। यामध्ये 2014 चे विधानसभेचे पराभूत उमेदवार दिगंबर केशव पाटील, तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे आणि अजितदादा गटामध्ये असलेले नेते बंगालसिंह चितुडिया यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। गेल्या अनेक वर्षापासून गिरीश महाजन या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात। तसं पाहिलं तर हा मतदारसंघ अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ आहे। भाजप विरोधी प्रतिस्पर्धी पक्षांनी या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना संधी दिल्या, परंतु त्या संधीचं सोनं एकाही उमेदवाराच्या माध्यमातून झालेलं नाही किंवा तालुक्यामध्ये त्या उमेदवाराला पसंती मिळाली नाही आणि गिरीश महाजन यांना विजय मिळत गेला। त्यामुळे गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी किंवा मंत्री महाजन यांना मतदारसंघामध्ये अडकविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंग केलं जाऊ शकतं, जेणेकरून या मतदारसंघामध्ये आतापर्यंत न मिळालेले यश यावेळेस तरी मिळेल या अपेक्षेनं महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून उमेदवार देऊन असा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यासाठी शरद पवारांनी चाचपणी सुरू केली असून भाजपचा एखादा माजी नेता किंवा पराभूत नेता किंवा अजितदादा गटातीलच एखादा नेता आपल्या बाजूला वळवून घेऊन शरद पवार यावेळी गिरीश महाजन यांना शह देण्याची तयारी करत आहेत अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे। त्यामुळं राजकारणाचे चाणक्य भाजपच्या संकटमोचक गिरीश महाजनांना शह देण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।